दर्शन वगैरे करून मग दुपारी तिकडूनच डायरेक्ट शोरूमला जाऊन रत्नागिरी गँग इधर बैठे. एक लुक असा इथून देतो ती आपली गाडी आहे. तर नमस्कार मंडळी, मी पवन कळमटे स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आज अचानक भयानक ब्लॉग करतो आहे, म्हणजे भरपूर दिवसांनी, खूप महिन्यांनी राईड्स कॅन्सल झालेलं, म्हणजे राईड्स गेलो नव्हतो, काही नव्हतं थोड्या प्रॉब्लेममुळे. आणि आज आहे माझा बड्डे 10 डिसेंबर. तर आजच्या दिवशी आपण गाडी बुक केलेली आहे, ती गाडी आणायला जातो आहे. ॲक्च्युली प्लॅन थोडा वेगळा होता. सकाळी मी लवकर जाणार होतो सिद्धिविनायकला, दर्शन वगैरे करून मग दुपारी तिकडूनच डायरेक्ट शोरूमला जाऊन गाडी आणण्याचा प्लॅन होता. पण असं झालं की पासिंगसाठी मला ॲड्रेस अपडेट करायचा होता, पण तो काही कारणास्तव थोडं डिले होतं आहे. म्हणून मी जुन्या ॲड्रेसवरच बुकिंग केले आणि मग लेट झालं, त्याच्यामुळे मी गेलो नाही. तर आता मी जातो आहे जुईनगरला, म्हणजे सानपाड्याला. मग तिथेच मंदिर वगैरे आहे आपलं, बाप्पाचं मंदिर, गणपती मंदिर. तिथे दर्शन वगैरे घेऊन मग नंतर डायरेक्ट गाडीची डिलेवरी घेऊ आणि डिलेवरी घेऊन मग इकडे घरी. बाकी आज तर काय कुठे जायचं प्लॅन होता, थोडं कॅन्सल झालं. बाकी आता कोणती गाडी घेतो आहे किंवा कुठे जायचं हे तुम्हाला टायटल आणि थंबनेलवरून कळालंच असेल. तर जास्त वेळ नाही घेत, फटाफट निघूया. कारण इथून आता मला गाडी नाही भेटणार, म्हणून स्कूटी घेऊन जाते. मग तिकडून स्टेशनला लावून तिकडे जाऊन ती गाडी घेऊन येईन, संध्याकाळी रात्री परत मी जाऊन स्कूटी स्टेशनवरनं घेऊन येईन. असं काही प्लॅन आहे. आता बघूया कसं होतं आहे. बाकी आता डायरेक्ट भेटेन शोरूमच्या तिकडे. आजचं काय ना आउटफिट असाच आहे, स्वेटशर्ट आहे आणि मॉम फिट. फर्स्ट टाईम ट्राय करतो आहे, माहिती नाही कशी वाटते. चला आता जास्त टाईम नाही घेत, फटाफट निघूया आपण. कारण मग परत तिकडे उशीर होईल. त्यांनी 3चा टाईम दिलेला, मग मी 3:30 केला, आता तो 4पर्यंत मी नेला आहे. बघू आता जास्त नाही लेट करायचं, जाऊया फटकन आणि डिलिव्हरी घेऊन येऊया. तो इधर विक्की भाई है अपना, शाकी भाई, संतोष भाई इधर, रत्नागिरी अथर्व. चलो अभी फटाक से निकलते हैं. कौन किधर बैठ रहा है? तू ले लेगा ना डबल सीट ले लेगा ना त्याच्यावर बस. मग संतोष आहे ते, वो भाग गया संतोष. आपल्यासोबत हिमालयन आहे, संतोष तिकडं हिरो. गैंग इधर बैठे. भाई की डिलीवरी है, हम सब यहाँ पे आए हैं डिलीवरी के लिए. मजा आ रहा है बहुत. एक्साइटेड फॉर नेक्स्ट 200 का वैसा ही पकड़े. अभी नहीं और चाबी रेडी है, चाबी पेपर रेडी हुए हैं, वो लेके आ रहे हैं. गाडी वगैरे रेडी आहे, फटाफट जाऊया. हाय गाडी होती असेल, मग भेटून यायचं ना, भेटून यायचं त्याला. रेड वन. अरे वाह, ब्लॅक देखा था, पर वो ब्लॅक थोड़ा कॉमन लगा. डिलीवरी आधी हे लोक येतात. सो वी आर सो मच एक्साइटेड. आणि एक लुक असा इथून देतो ती आपली गाडी आहे. फटाफट बाकी आता पेपर करू आणि घेऊ. तो अभी हम लोग आ चुके हैं पवन भाई के डिलीवरी में. ये रही पवन भाई की नई बाइक. अनरिवील भाई करेंगे इसको, हम तो नहीं कर सकते. कर लेना, उसमें क्या है, भाई करेगा तो क्या है. फटाफट ADV bike add into your vehicle. This is NX 200.
होईल आणि जेव्हा तुम्ही गेट टाकणार गाडी बंद होईल. गाडी चालू नाही होणार. जेव्हा तुम्ही न्यूट्रल करणार फायनली आपली गाडी आपल्या हातात आलेली आहे. आपलीच होंडा. अरे टॅगिंग येतं NX 200. असं काही गाडीचा लुक आहे. बेस्ट. आता आपल्या राईड्स चालू होतील. आता मला सिंगल जायला पण कुठे काय वाटणार नाही. जरा हेल्मेट ठेवतो इथे. आता मला सिंगल कुठे जायला काय वाटणार नाही, कारण ट्यूबलेस टायर्स आहेत. परत ट्रॅक्शन कंट्रोल मेन दिलेला आहे आणि ड्युअल चॅनेल ABS आहे. CB 200Xला सिंगल चॅनेल ABS होता, त्याच्यामुळे त्या टायमाला मी विचार नव्हता केला तिचा. आता हिला ड्युअल चॅनेलला पण बोललो नाही, हीच घ्यायची. आणि बजेटमध्ये मेन तर काय, होंडा, जिचं की रिफाईन इंजिन आहे. या सगळ्या गाड्या इंजिन रिफाईन म्हणून ओळखल्या जातात. त्याच्यामुळे आत्ता काय मला टेन्शन नाही. आणि 1 इयरचा RS आहे, त्याच्यामुळे काहीच टेन्शन नाही. कुठे काही इश्यू असेल काही. आता फक्त थोडेफार मॉडिफिकेशन्स आहेत, ज्याच्या व्हिडिओ हळूहळू एक येतील. लगेच नाही, पण एक व्हिडिओ येतील. पहिलं तर मॉडिफिकेशन असा आपला गार्ड आणि टॉप रॅकचा प्लॅन चालला आहे. टॉप रॅक म्हणजे आपल्याकडे टॉप बॉक्स तर आपला आहेच, हिमालयनला लावलेला, तोच काढून आपण हिला लावणार आहे. बाकी आता झालेलं आहे सगळे. आपले संतोष वगैरे गेले, संतोषच्या शॉपवर जातो, थोडं भेटतो त्यांना आणि मग निघेल. इथे अथर्व आहे. बाकी ही आपली गाडी होंडा. चला आता निघूया. बाकी आता भेटतो तुम्हाला. गोप्रोवर स्विच होईन मी, म्हणजे पूर्ण ब्लॉग नाही करत आहे, पण इथून थोडंफार मी फुटेज घेईन याच्यावर, या गाडीवरचे. चला, आपला घोडा आलेला आहे. आपली सखी नाव आहे आता हिचं, आतापासून सखी. चला मग आता निघूया. चलो. रेव कर. चला तर आपला झालेला आहे. निघूया आता आपल्या राईडला, सफारीला. आता इथून पनवे येईल. चला बसला. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ब्लॉग बनवता राहिला आमचा. येणार होता बिचारा व्हिडिओ काढायला बाईक डिलिव्हरीसाठी, पण आजारी पडलं पेशंट. आणि दुसरं कुठे गेलं? दुसरं ते एक आहे. भाई ते पहिले आणलेत. झालेली पूजा. आम्ही चांगले मोठी माणसं चांगली त्यांना जाऊन बोला. गणपती बाप्पा